मी 3 लाख लोकांमधून निवडून आलोय, प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकत नाही असं किरण सामंत म्हणतायत. पण या ठिकाणी किरण सामंत यांनी बिनधास्तपणे सांगितलेलं आहे, वाळू उत्खनन करा, अवैध वाळू उत्खनन करा, काय पैसा लागेल तो मी भरीन, काय दंड लागेल तो मी भरीन, कारण लोकांना घरं बांधायची आहेत, वादळ येऊ शकतं, घरांचं नुकसान होऊ शकतं आणि याकरता अवैध उत्खनन करा बिनधास्तपणे असं लोकप्रतिनिधी म्हणतात. थोडक्यात काय तर जो उल्लेख त्या ठिकाणी तक्रारदारांनी केलेला आहे की वाळू उपसा केली जात आहे, चोरी केली जाते, तोच प्रकार राजापूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी लोकशाही मराठीशी बोलताना थेट म्हणाले सुद्धा की भरीन की मी दंड भरायला स्वतः तयार आहे, आतापर्यंत किती खर्च झाला या सगळ्याचा दंड मी भरीन. पण हा मुद्दा उपस्थित केल्यावर, हा सगळा प्रकार मीडियामध्ये आल्यावर, प्रसारमाध्यमांनी मांडल्यावर, या सगळ्यावर त्यांच्याकडून उत्तर घेतल्यावर या ठिकाणी किरण सामंत यांनी आपण पैसे भरायला तयार आहोत, दंड भरायला तयार आहोत अशी तयारी दर्शवली आहे. पण जर का हा सगळा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये समोर आलाच नसता, जर का या सगळ्या संदर्भात विचारणा झालीच नसती, तर मात्र हा सगळा प्रकार तसाच विना दंड भरता अगदी राजरोसपणे सुरू राहिला असता. आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकप्रतिनिधी लोकांसाठी या ठिकाणी काम करत असताना जनतेचा पैसा जो खरं तर टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे जमा होत असतो, महसूल जमा होत असतो, ज्यावर सरकारचा राज्यशकट हा हाकला जातो. एकीकडे राज्य हे आर्थिक दिवाळखोरीत जात असताना, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी बचतीचा सल्ला देत असताना, बचत करा असं सांगत असताना, इथं मात्र राजापूरचे लोकप्रतिनिधी सर्रासपणे सांगतायत अवैध वाळू उपसा करा आणि वाळू उत्खनन करा, मी दंड आकारायला तयार आहे, 3 लाख लोकांमधून निवडून आलोय, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही असं म्हणत अवैध वाळू उपसाची या ठिकाणी परवानगी जणू काही लोकप्रतिनिधी देत आहेत का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. राजेंद्र, आपण हा सगळा संवाद ऐकलेला आहे, काय वाटतंय तुम्हाला खरं तर आता हा सगळा संवाद ऐकल्यानंतर? काही तुमच्या दरबारी न्याय वगैरे? भैयाजी साहेबांनी जो माझ्यावर आरोप केला आहे, माझा बघा म्हणून, माझा वाढूची काही लेणं देणं नाही. जर माझ्या केसेस असतील की माझी बोट असेल तर मला समोर येऊन मला सांगावं हे तुझे बोटी आहेत, माझा काही विषय नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांनी आमच्याशी संवाद साधताना असं म्हटलं की तुमचा पूर्वीचा इतिहास काढा, तुमचा पूर्वीचा इतिहास सुद्धा हाच होता. मॅडम, माझ्या वडिलांचा धंदा होता, माझा नाही. मी वेगळा राहतो, मी वेगळा राहतो, माझ्या त्या धंद्याशी काही लेणं देणं नाही. पण आता तर किरण सामंत यांनी आमच्याशी संवाद साधताना म्हटलेलं आहे, हो मीच परवानगी दिली, मी थेट सांगतोय उपसा अवैध वाळू. काय बोलायचं आता या गोष्टीवरती? काय वाटतं तुम्हाला, न्याय मिळेल? वाटत नाही ना न्याय भेटणार नाही म्हणून. तरी पण मी मुख्यमंत्र्यांना आज पत्र दिलेलं आहे, बघूया. महसूल विभागाकडे या सगळ्या संदर्भात तुम्ही काही विचारणा करणार आहात का? बावनकुळेंपर्यंत तुम्ही या सगळा मुद्दा उपस्थित करणार आहात का? कारण शेवटी प्रश्न अवैध वाळू उपसाचा आहे आणि अर्थातच राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या महसुलाचा आहे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज पत्र लिहिलेलं आहे मॅडम. त्याची पोच आपल्याकडे पोहोचेल, आज नाही तर उद्या. काय म्हटलंय त्या पत्रात? त्या पत्रात वाळू उपसा जे काढतायत त्यांच्या विरुद्ध दिले आणि ज्यांची नावं आता जी घेतली गेली ते त्याचा मुद्दा आणि मला माझ्या जीवासाठी धोका आहे. सगळ्या प्रकरणी जेव्हा किरण सामंत यांना विचारलं की तुम्ही जो वारंवार उल्लेख या ठिकाणी करताय की माझ्या जीविताला धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा मुद्दा कपोलकल्पित आहे, असं काही नाहीये म्हणून. मॅडम, गाडी अंगार घालणे, आता हे काय लगेच व्हिडिओ आपण व्हिडिओ करणार का? कोणाची गाडी कशी येते आम्हाला काय माहिती आहे? अगदी किती वेळा असं झालं आणि कधी कधी झालं? एकदा दोनदा माझ्या दोघे जण घरात घुसलेले मॅडम, दुकानात माझ्या खाली, आणि एकदा गाडी रात्रीचे 10 वाजता रिक्षा अंगार घातलेली माझ्या. या सगळ्याविषयी तुम्ही काही तक्रार केलेली होती? तक्रार नाही केलेली, फक्त जेव्हा जे झालं शिवेगाळी केली होती तेव्हा पोलीस स्टेशनला माझ्या वडिलांनी तक्रार केलेली होती. काय म्हणणं होतं तेव्हा पोलिसांचं?
पोलिसांनी तक्रार घेतली वाटतं, त्यांनी शिवे गाडीची तक्रार घेतली आहे. आता या आणि मी त्या ठिकाणी मी माझ्या घरी तिथे राहत नाही, मी नाट्यामध्ये राहतो आणि माझ्या घरी जाऊन खाली दुकानात जाऊन अशी बहिणीवर शिवी दिली होती. अगदी पण रुपेंद्रजी, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जनता दरबारात तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी त्यांना असं वाटलं की फार मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतीये, कारण त्यांच्या दृष्टीनं ट्रक भरून वाळू काही मोठी वगैरे गोष्ट नाही आहे, अगदी फार दर्या में खसखस असा हा सगळा प्रकार आहे असं त्यांना वाटतं. लोकप्रतिनिधी किरण सामंत यांना मॅडम एका होडीत ना एक डंपर तरी वाळू येते, असे 4-5 होडे आहेत इथे आपल्याकडे. 15 होड्या टोटली. 15 होड्यांमधून ही वाळू उपसा चालते चालू आहे. 15 होड्या आहेत टोटल. आणि किती दिवसातून किती फेऱ्या या ठिकाणी ट्रकच्या होतात? दिवसातून एक मोठा ट्रक भरला जातो 2 ब्रासचा एका होडीतून. असे 15 ट्रक. हा. आणि हे किती दिवस चाललंय? हे भरपूर दिवस चाललं आहे, पण आता कसं आहे ते 15 दिवस पाणी ओटी भरती त्याच्यावरती ते अवलंबून आहे. अगदी. पण आता या सगळ्या प्रकरणी जेव्हा थेट असं म्हटलं जातं की मी स्वतः दंड भरायला तयार आहे, लोकांसाठी मी हा दंड भरीन, 3 लाख लोकांमधून मी निवडून आलेलो आहे, तुम्हाला तुमच्या नावाचा उल्लेख त्यांनी देशप्रेमी असा केला रुपेंद्रजी, आणि ते जनतेच्या हिताकरता या सगळ्या गोष्टी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. देशप्रेमीचे सत्ता. मॅडम तसं असं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. जे धमकी देतात ना ते येऊन त्याचाच मला विषय आहे तो. अगदी धमकी देणे, अंगार गाडी घालणे ते चुकीचं आहे ना सर्व. आणि माझा धंदा वाळूचा नाही आहे. मी आता पण तुम्हाला सांगतोय, माझा वाळूचा त्यांच्याशी काही लेणं देणं नाही. या सगळ्याविषयी कधी तुम्ही त्यांच्याशी संवाद वगैरे साधलेला का? याआधी काही शांततेत काही बोलणं बिळणं? भरपूर मी माझं काय मॅडम त्याच्याशी काहीच लेणं देणं नाही. महत्वाची गोष्ट, माझ्या ते वाळू काढणारे पण माझ्या बाजूलाच आहेत. फक्त येऊन शिवेगाळी करणे त्याचीच मी तक्रार दिली होती. आणि याच्या आधी पण मी स्वतः पत्रकारांना घेऊन, राजनजी लाड हे पत्रकार होते, त्यांना घेऊन मी नाट्या पोलिसांना गेलो होतो. त्यांना सांगितलं ना समजून सांगा. ते समजून सांगण्यात आलं होतं. वाघ साहेबांनी त्यांना समजून सांगितलं होतं त्याचा काय विषय असेल तुम्ही काहीच करू नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, ते त्यांना समजून सांगितलं होतं. त्याच्यानंतर पण ते माझ्या दुकानात आले. म्हणजे बोलून हा सगळा प्रश्न सुटत होता. अगदी. साहेबांनी तो विषय सोडवला होता हे पण सांगतो तुम्हाला. कोणते साहेब? वाघ साहेब, नाट्या पोलीस स्टेशनचे. बरं, त्यावेळी त्यांनी समज दिलेली होती. तरीही हा गुंता वाढत चाललेला आहे. आता गुंता वाढत चाललेला आहे. या सगळ्या संदर्भात शेवटचा मुद्दा तुम्हाला विचारते रुपेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आहे, या पत्राच्या उत्तराची वाट किती दिवस बघणार आहात? पुढचा तुमचा स्टँड काय असेल? आता माझं काय, आता साहेबांचं म्हणणं आहे की सगळं हे आहे, तर माझं पण म्हणणं असून दे. फक्त एवढंच म्हणणं आहे, यांनी धंदा करावा, मला त्याच्याशी काही लेणं नाही. माझ्या दुकानात किंवा मला कुठल्याही धमकीवरचे फोन की मला धमकी, माझ्या गाडी अंगार गाडी घात नाही, हे प्रकार करू नयेत. बरं, मुद्दा लक्षात आलाय. रुपेंद्रजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.